पण त्याची पर्वा न करता शिवसेनेचे म्हणजे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील हे याने आघाडी घेतलेली आहे प्रचारात आणि एकंदरीत सगळ्यात बाबतीत. आणि आम्हाला विश्वास आहे, जसं महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीच्या इतर जागांबाबत आम्हाला विश्वास आहे, तशी सांगलीतली जागासुद्धा महाविकास आघाडी जिंकेल. तसं नसतं तर दिल्लीतून प्रधानमंत्री, त्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी, आता गृहमंत्री येत आहेत, एवढा फौजफाटा आणून इथे मैदानात उतरवण्याची गरज नव्हती. काही लोक काकांसाठी येत आहेत आणि काही लोक अप्रत्यक्षपणे दादासाठी येत आहेत रसद पुरवायला, हे आमच्या लक्षात आलेलं आहे. त्याच्यामुळे हा सामना इकडला रंगतदार जरी असला तरी आमचा जो पेलवान उमेदवार आहे तो ही राजकीय कुस्ती मारणार याच्याविषयी आमच्या मनात शंका नाही. हां, आपलं विश्वजित कदम काल सभेमध्ये बोलले की खरं तर मी सांगलीचा वाघ आहे म्हणून आणि महाराष्ट्राचे वाघ उद्धव ठाकरे. खरं तर या संपूर्ण असं असतं की इकडला वाघ वेगळा तिकडला वाघ वेगळा असं काही नसतं. सांगलीमध्ये वसंतदादा पाटील नावाचा एक वाघ आम्ही स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आणि नंतर पाहिलेला आहे. वाघ काय असतो, ज्या बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार, वाघाची रचना, वाघाचा स्वभाव वेगळा असतो. विश्वजित कदम नक्कीच वाघ असतील किंवा आहेत. ते वाघ आहेत की नाहीत हे 4 जूनला कळेल. जर त्यांनी मोठ्या ताकदीनं चंद्रहार पाटलांना विजयी केलं महाविकास आघाडीचा उमेदवार, तर नक्कीच ते वाघ आहेत अशी त्यांना आम्ही पदवी देऊ. मी बोलतोय ना अजून माझं संपलं नाही आहे. मी व्यक्तिगत सांगत नाही. इकडल्या महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांना जर स्वतःला वाघ सिद्ध करायचा असेल तर त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार जे आहेत चंद्रहार पाटील त्यांना विजयी केलं पाहिजे सगळ्यांनी मिळून. आणि मग आम्ही 4 जूनला येऊन या वाघांचा सत्कार करू. त्यांना आम्ही वाघ आहोत हे आम्ही सांगू, हा हे वाघ आहेत. त्यासाठी तुम्हाला आपण वाघ आहोत ते सिद्ध करावं लागेल. आम्ही सिद्ध करतो. शिवसेना ही सर्टिफाईड वाघ आहे. वी आर टायगर्स. आमची निशाणीच वाघ आहे, पंजा आहे, स्ट्रोक्स. आमचं जे बोधचिन्ह आहे ते वाघाचं आहे, ते बाळासाहेब ठाकरेंनी चितारलेलं आहे. आणि वाघ हा समोरून हल्ला करतो. वाघ आहे समोरून हल्ला करतो. वाघ हा उत्तम शिकारी असला तरी समोरून हल्ला करतो. तो झुडपात बसून वाघ कारस्थाना करत नाही. कळलं का? त्याच्यामुळे सांगलीत कोण किती वाघ आहेत, पण नक्कीच की सांगलीतली जनताही वाघासारखी आहे. ती कोणतीही कारस्थानं किंवा कोणत्याही प्रकारचे डावपेच सहन न करता पेलवान चंद्रहार पाटील यांच्या मागे उभे राहील. काही लोकांचं असं म्हणणं आहे, म्हणजे आश्चर्यकारक, चंद्रहार पाटील काल भाषणात आपण ऐकलं असेल की थोडे हे कमी पडतात. काय कमी पडतात? कमी म्हणजे काय? त्यांच्या स्वतःचे साखर कारखाने नाही आहेत. साखर कारखाने असले तरी त्यांनी ते बुडवलेले नाहीत. कर्ज बुडवलेली नाहीत. शेतकऱ्यांचे पैसे बुडवले नाहीत. संस्था बुडवल्या नाहीत. हा त्यांचा कमजोरपणा आहे का? हा त्यांचा कमजोरपणा नाही. ही त्यांची ताकद आहे. ते प्रामाणिक आहेत. असे अनेक कमजोर उमेदवार अनेक पक्षाने अनेक ठिकाणी उभे केले आहेत. आम्ही त्यांचा प्रचार करत आहोत ना. आम्हाला वाटतं हा कमजोर आहे अमुक अमुक ठिकाणचा उमेदवार, मग काँग्रेसचा असेल किंवा अन्य पक्षांचे असतील. आम्हाला वाटतं हा कमजोर आहे, पण आम्ही तो कमजोर आहे म्हणून सांगत नाही. आम्हाला माहिती आहे आम्ही वाघ आहोत. आम्ही त्याला आमच्याबरोबर घेऊन जाऊ पुढे. आम्ही त्याला विजयी करू. आम्ही खात्रीनं सांगतो.